The development of our artistic and other talents also takes place in society. आपल्यामध्ये अनेक आर्टिस्टिक टॅलेंट्स असतात. आर्टिस्टिक म्हणजे कलात्मक, टॅलेंट्स म्हणजे जन्मजात कौशल्य. सिंगर्स, म्युझिशियन्स, आर्टिस्ट. मग गायक असतील, म्युझिशियन्स असतील, कलाकार असतील, सायंटिस्ट, वैज्ञानिक असतील, ॲडव्हेंचरर्स, वेगवेगळ्या प्रकारचं साहस करणारे लोक असतील, माउंटेनिअरिंग असेल, रॅफ्टिंग असेल, या पद्धतीने सोशल वर्कर्स, समाजामध्ये काम करणारे सोशल वर्कर्स असतील, can all develop their qualities further because of the backing and encouragement of the society. याच्यामध्ये विकास त्यांचा होत जातो आणि हा विकास तेव्हा होत जातो ज्या वेळेला समाज त्यांना पाठिंबा देतो. बॅकिंग म्हणजे पाठिंबा. अँड एनकरेजमेंट. आणि तो समाज त्यांना प्रोत्साहन देत असतो. आणि त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये असणारे जे टॅलेंट्स आहेत, त्याच्या अंगामध्ये असणारे जे जन्मजात वैशिष्ट्य आहेत, ते जन्मजात वैशिष्ट्य जन्मजात कौशल्य ते विकसित होत जातात आणि मोठे कलाकार याच्यातूनच उदयाला येतात. मोठे वैज्ञानिक याच्यातून उदयाला येतात. प्रचंड परिश्रम करणारे लोक, साहस करणारे लोक याच्यातूनच जन्माला येत असतात. व्हॉट इज मेंट बाय सोसायटी? समाज म्हणजे नेमकं काय? सोसायटी इन्क्लूड्स ऑल पीपल, मेन, विमेन, ग्रोनअप्स, ओल्ड पीपल, यंग चिल्ड्रेन. समाजामध्ये सगळ्यांचा समावेश होत असतो. स्त्रिया, पुरुष, मोठी माणसं, म्हातारी माणसं, तरुण मुलं, लहान मुलं, इन्फॅन्ट्स, नवजात अर्भक, they all include in that one. Our families are a part of the society. आणि आपला जो समाज आहे, आपल्या समाजामध्ये अनेक कुटुंब असतात. आपलं कुटुंब सुद्धा त्या समाजाचाच भाग असतो. We cannot live alone. आपण एकटेच या समाजामध्ये राहू शकत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आपण समाजामध्ये असे लोकही पाहतो. वी जस्ट ट्राय टू फाइंड आउट सच पीपल इन द सोसायटी who always want to live alone. जे नेहमी एकटे राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना समाज विचारतही नाही. सोसायटी also includes different groups. समाजामध्ये वेगवेगळे गट असतात. इन्स्टिट्यूशन्स, वेगवेगळ्या संस्था असतात. अँड ऑर्गनायझेशन्स, आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स पण असतात.
द इंटर रिलेशनशिप्स, आपले एकमेकांमध्ये संबंध पण असतात. अँड इंटरॅक्शन्स, इंटरॅक्शन्स म्हणजे देवाणघेवाण. मग ती वैचारिक असेल, वस्तूंची असेल, ज्ञानाची असेल, पैशाची असेल, बिटवीन द पीपल. आणि हे नेहमी लोकांमध्ये होत असतं. Their dependence on one another and sharing also form a part of the society. आणि अनेक गोष्टीसाठी समाजामधले घटक एकमेकावरती अवलंबून असतात. They are dependent on each other. They are dependent on one another. And sharing also form a part of the society. एकमेकाला शेअर करायचं, एकमेकाला द्यायचं. Society is not simply a mob or crowd of people. समाज हा फक्त लोकांचा समुदाय नसतो. लक्षात ठेवा की अनेक लोक एकत्रित आलेत आणि समाज तयार झाला, होतोच. पण या समाजामध्ये असणारे हे जे लोक आहेत, हे कोणत्या तरी विशिष्ट कारणाने एकमेकांसोबत बांधल्या गेलेले असतात. दे आर मीन्स टाईड विथ वन अनादर ड्यू टू दिस और दॅट रिझन. फॉर एक्झाम्पल, आय एम द पार्ट ऑफ द सोसायटी अँड यू स्टुडंट्स आर ऑल्सो द पार्ट ऑफ द सोसायटी. वी आर टाईड विथ ईच अदर, वन अनादर, ड्यू टू एज्युकेशन. I want to give education, you want to take education. We are at the medical shop. We go there because we need medicines. And the person who sits in the medical shop, who sells medicines, he suffices our need. आणि तो आपली जी गरज आहे, तो आपली गरज पूर्ण करत असतो. Society is not simply a mob or crowd of people. A society is formed when people come together to achieve certain common objectives. Common objectives, एकत्रित ध्येय. की एकत्रित ध्येय जे आपले असतात, ते एकत्रित ध्येय गाठण्यासाठी समाजामध्ये असे लोक एकत्रित येत असतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू ऑब्झर्व हिअर अँड देअर, वाय आय लिव्ह इन सोसायटी? Because my aspiration is nothing but to give the education and to live the life. मला 2 भाकऱ्या कमवायच्या असतील तर मला समाजामध्येच राहावं लागणार आहे. इवन साधू आणि संन्यास्यांना सुद्धा समाजातच राहावं लागतं. दे हॅव टू जस्ट डिमांड आर्म्स. त्यांना भिक्षा मागावी लागते. And then only they can get some chapatis or rotis and they can live, they can survive. So there are the common objectives we have. Everyone needs money. Then one has to give his skill or he has to sell some product. Then only he will receive the money from others. Otherwise he won't. In order to fulfill needs like food, clothing, shelter and security, because we have to live in society, we have to do something.
as we need food, clothing, shelter, and security. And only society can provide it. If you have to build a home, you need mason. तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर तुम्हाला गवंड्याची आवश्यकता असणार आहे. If you want to make the beautiful chair to sit in, you will need the carpenter. If you want to learn something, then you will need the good teachers. And the teachers will also need some good students also to impart the knowledge. Because every teacher wants that his knowledge should be learned properly. It can only be achieved. It is the common objective between the teacher and the student to give education and to take education. The society has to create a permanent system. So society can create a permanent system also. Without such a system, the day-to-day affairs of the society cannot be carried on. आणि अशा प्रकारच्या परमनंट सिस्टीम जर समाजामध्ये तयार झाल्या नाहीत तर जे दैनंदिन अफेअर्स आहेत, अफेअर्स म्हणजे कामं, व्यवहार ज्याला आपण म्हणतो. सो इफ द प्रॉपर सिस्टीम इज नॉट सेटल्ड, देन द सोसायटी कॅनॉट गो ऑन. तो समाज चांगल्या प्रकारे चालू नाही शकणार. अ सिस्टीम इज एसेन्शियल फॉर द कंटिन्यूड एक्झिस्टन्स ऑफ द सोसायटी. आणि समाजाचं एक अस्तित्व कायमस्वरूपी टिकावं म्हणून ती एक सिस्टीम अत्यंत आवश्यक असते. दॅट इज व्हेरी इसेन्शियल. फॉर एक्झाम्पल, ॲग्रिकल्चर इज इसेन्शियल टू फुलफिल द नीड फॉर फूड. शेती आवश्यक असते कारण की ती शेती जर दरवर्षी पिकली नाही तर आपल्याला अन्न नाही भेटणार. व्हेरियस इन्स्टिट्यूशन्स मस्ट बी क्रिएटेड टू परफॉर्म ऑल द फंक्शन्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. आणि अनेक संस्था अशा असतील की ज्या ॲग्रिकल्चरशी कनेक्टेड असणाऱ्या गोष्टी त्या संस्थांच्या माध्यमातून तयार होतील. समजा आता माल तयार झालेला आहे तर ते विकत घेणारे लोक पण पाहिजेत, तरच तो माल तयार करण्याला काही अर्थ राहील. विकत घेणाऱ्याला दुसरे विकत घेणारे असले पाहिजेत, ते वापरणारे असले पाहिजेत. म्हणजे कुठेतरी उत्पादक पाहिजे, तसाच उपभोग घेणारा सुद्धा पाहिजे. Therefore, a vast system needs to be created which includes factories to manufacture tools. मग एक vast system आपल्याला तयार करावी लागते. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असाव्या लागतात की ज्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स तयार होतील, वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं तयार होतील आणि आपल्याला त्या फॅसिलिटीज मिळायला लागतील. अँड इक्विपमेंट यूज फॉर फार्मिंग. मग शेतीशी निगडीत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते करण्यासाठी ते त्या वस्तू लागतील, ते यंत्र आपल्याला लागतील. आज बहुतेक शेती ही ट्रॅक्टरनीच केल्या जाते. मग आपल्याकडे ट्रॅक्टर असणाऱ्या ज्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहेत त्या आपल्याला तयार कराव्या लागतील आणि त्या तयार झाल्यात. एक उदाहरण दिलेलं आहे. बँक्स टू प्रोव्हाइड लोन्स टू द फार्मर्स. आणि एवढे पैसे तर कुणाजवळ नसतील, मग अशा वेळेला बँक्स पाहिजेत की ज्याच्यामधून त्या शेतकऱ्यांना कर्ज दिल्या जाईल. अ मार्केट फॉर द गुड्स प्रोड्यूस्ड ETC.
आणि ज्या वस्तू तयार होतील त्याच्यासाठी असलेलं मार्केटही तयार करावं लागेल. द एक्झिस्टन्स ऑफ मेनी सच सिस्टीम्स मेक्स अ सोसायटी स्टेबल. जेव्हा अशा अनेक सिस्टीम्स तयार होतात तेव्हाच तो समाज स्टेबल होतो, तो समाज स्थिर होतो. इन द नेक्स्ट चॅप्टर वी शॅल लर्न अबाउट द डायव्हर्सिटी इन द इंडियन सोसायटी. तर समाजाची गरज काय असते, समाज कशासाठी तयार होतो, समाजामध्ये आपलं अस्तित्व काय असतं, आपलं स्थान काय असतं, प्रत्येक व्यक्ती अत्यंत महत्त्वाची असते, हा संदेश आपल्याला याच्यातून मिळतो. तर पुढे भारतीय समाजाबद्दलची माहिती आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.